नीलम गोरे आणि बच्चू कडूंना विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे। शिवसेनेकडून नीलम गोरे आणि बच्चू कडूंना उमेदवारी मिळालेली आहे। बऱ्याच दिवसांपासून या दोनही नावांची चर्चा होती आणि नीलम गोरे यांच्या नावाला बराच विरोध सुद्धा झाला। महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला होता। दुसरीकडे बच्चू कडू सुद्धा आपल्याला माध्यमांशी बोलताना नुकतेच पाहायला मिळाले। काल रात्री सुद्धा एकनाथ शिंदेंसोबत त्यांची बैठक झाली आणि आज आता नीलम गोरे आणि बच्चू कडूंच्या नावाची वर्णी लागल्याचं कळतंय। सूत्रांनी अशी माहिती दिलेली आहे। अजूनही अधिकृत घोषणा आपल्यापर्यंत आलेली नाही आणि असं कळतंय की थोड्याच वेळात शिंदेंच्या उपस्थितीमध्ये नीलम गोरे आणि बच्चू कडू सुद्धा अर्ज दाखल करणार आहे। जेव्हा माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती बच्चू कडूंनी तेव्हा शिंदेंनी आमचे बरेचसे मुद्दे ओके केलेले आहेत, सहमती दर्शवलेली आहे बऱ्याचशा मुद्द्यांना, अशी सुद्धा प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिलेली होती। माध्यमांशी बोलताना आपण मगाशी पाहिलं। मात्र आता नुकतीच जी अपडेट समोर येते शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोरेंना उमेदवारी दिली गेलेली आहे असं कळतंय। थोड्याच वेळात अर्ज सुद्धा भरतील अशी ताजी माहिती समोर आलेली आहे। शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हे दोन्ही नेते अर्ज दाखल करतील असं कळतंय। नीलम गोरेंच्या नावांची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुद्धा होती। त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे आणि नुकतेच काही वेळापूर्वी नंदनवन या निवासस्थानी बच्चू कडू दाखल झाले होते आणि याच भेटी दरम्यान ही उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती आहे। काही वेळातच एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हे दोन्ही नेते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहेत।